नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी नगर परिषदेचा निवडणूक प्रचार हळूहळू जोर धरू लागला असून भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक प्रभागात उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचे चित्र वनी शहरात दिसून येत आहे। वनी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या खेमराज आत्रामसह सर्वच उमेदवार जोमाने प्रचाराला लागले असल्याचे चित्र आहे। 21 नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार यात्रा काढण्यात आली। या प्रचार यात्रेत माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या आत्राम, प्रभाग क्रमांक 8 चे भाजपचे अधिकृत उमेदवार सौ प्रमिला मनोज चौधरी, निलेश सोमशेट्टीवार सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व प्रभागातील नागरिक या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 8 या प्रभागात माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार यांचे कार्यकाळात व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नगराध्यक्ष काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे। अमृत योजनेचे कामही या प्रभागात पूर्ण झाले आहे। रोडच्या समस्या मिटल्या आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या आत्राम व प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार प्रमिला मनोज चौधरी व सोमशेट्टीवार यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे। भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या आत्राम व प्रभाग 8 चे भाजपाचे उमेदवार प्रमिला मनोज चौधरी आणि सोमशेट्टीवार हे प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी घेत असताना मतदार त्यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे। त्यामुळे त्यांच्याही आता आशा पल्लवित झाल्या आहेत। अतिशय आनंद होत आहे। या शहरात मागच्या मी 10 वर्ष विधानसभेत आमदार असताना अतिशय नियोजनबद्धपणे अनेक रस्ते असेल, पिण्याचा प्रश्न असेल, उद्यान असेल, हे सर्व कामं केलं आहे। 2016 मध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवून पूर्ण एक नगराध्यक्ष व पूर्ण 22 मेंबर एकाच सत्ता दिली। तोच पायंडा, तो तित्ता या वर्षी 2025च्या या सार्वत्रिक निवडणुकीत या शहराचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा विद्याताई आत्रामच्या रूपाने महिला नगराध्यक्ष बसणार आहे। सोबत प्रभाग 8 मध्ये आपण फिरत आहोत। या प्रभाग 8 मध्ये दोन उमेदवार, महिला उमेदवार सविताताई चौधरी, दुसरे उमेदवार प्रमिलाताई चौधरी महिला उमेदवार आणि दुसरे उमेदवार सोमशेट्टीवारजी, हे दोनों उमेदवार अतिशय चांगले आहे। खरं तर प्रमिलाताईचा परिचय एवढा आहे, वार्डावार्ता फिरताना ताई 3दा येऊन गेला आणि सोमशेट्टीवार सुद्धा सामान्यांचं नेतृत्व करत आहे, जनसामान्यांचा प्रतिनिधी आहे। अशामुळे आज आपण प्रभाग 8 मध्ये ठरता अतिशय महाराष्ट्राला वाढवतो। या वार्डात अनेक कामं केले, रस्त्याचं असो, आपण पाहत आहोत एवढा मोठा सिमेंटचा रस्ता सुद्धा मी दिला मी आमदार असताना। म्हणून या शहराचा जो नियोजन पद्धती विकास व्हायला पाहिजे, म्हणून प्रभाग 8 मध्ये केवळ प्रभाग 8च्या 2 उमेदवार नव्हे, या शहराचे अनेक जवळपास 25 नगरसेवक आणि वणी शहराच्या नगराध्यक्ष विद्याताई आत्रामच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे। आणि या शहराला आम्ही जनतेला जे आश्वासन दिले, तो शब्द दिला, तो शब्द त्याही वेळी पूर्ण केला आणि उरलेले जे आहे याही वेळी पूर्ण होतो। तर आमचा मानस आहे हे शहर अतिशय सुंदर पाहिजे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न 24 तास या वणी शहराला देण्याचा आम्ही शब्द दिला आणि वर्ष दीड वर्ष ते सुद्धा आमचा अमृत योजना 2023 मध्ये मंजूर झाली, त्याचं उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं। अमृत योजनेच्या माध्यमातून 140 कोटीची योजना आहे। पिण्याचं पाणी वर्धा नदीवर येत आहे, पुन्हा नवर्धा धरणावरून पाईपच्या माध्यमातून पाणी आणणार। वणी जवळपास उंच 6 टाक्या ज्या ओरडच्या ते मोठमोठ्या 6 टाक्या उंच बांधणार। त्या माध्यमातून या शहराला 24 तास 7 दिवस पाणी उपलब्ध करून दिलं आहे। अनेक समस्या असेल, अनेक आमची इच्छाशक्ती प्रचंड आहे, आमच्या मनात आत्मविश्वास आहे, आमच्या मनात दम आहे। सुदैवाने आज महाराष्ट्रात सत्ता देवेंद्रजीच्या फडणवीस साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे। सत्तेच्या माध्यमातून फार मोठा निधी आणून या शहराचा कायापालट करणार, या शहराचा विकास करणार। कारण ते आज देवेंद्रजी त्याही वेळ होते म्हणून प्रचंड बसलेला, आजही देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सीएम आहे आणि वर आदरणीय मोदीजीच्या रूपाने केंद्राचं नेतृत्व आमच्या सोबत आहे। त्यामुळे या शहरात निश्चितपने अनेक केंद्र सरकारच्या राज्य शासन योजना सामान्य माणसापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, हे आमचं मानस आहे। म्हणून जनतेच्या आम्ही वार्डा फिरत असताना, इतर विरोधी पक्षांना वार्डा फिरत असताना भीती वाटते। आम्ही अतिशय ताटमाने वार्डा फिरतो, आम्ही जे शब्द दिले तो पूर्ण केला, पण आम्हाला भीती नाही आणि आम्हाला जनतेच्या
जे विकासाचे अर्धवट काम असेल ते पूर्ण करू आणि या शहराला एक नवीन स्वरूप देऊ असा आमचा आत्मविश्वास आहे. म्हणून जनतेला मी आपल्यामध्ये विनंती करतो, यावेळी प्रचंड बहुमताने निवडून येणार, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा नगर परिषदची निवडणूक 2025 भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष विद्याताई आत्रामच्या रूपानं आणि प्रभात 8 मधचे महिला उमेदवार मिलाताई चौधरी आणि सोमशेट्टीवार या दोनही उमेदवार अतिशय चांगले आहे. म्हणून विनंती करतो, जनतेने भारतीय जनता पार्टीवर नेतृत्वावर विश्वास ठेवा एवढीच अपेक्षा आहे.